ब्लाऊज कापत आहे तिथे सगळेजण. म्हणजे आम ताई साहेब, त्यांना जरा सपोर्ट ते करत जावा तुम्ही सगळेजण. ताई आमचे यूट्यूब चॅनल का उघडत नाही आहेत, कारण तुम्ही जास्त सपोर्ट करत नाही ना तुम्ही लोक, म्हणून तर फॉलोअर्स जरा देत जावा. भरपूर ह्यांनी कष्ट करतात घरी सगळे करून. डिझाईन सगळे एकदम येते बघा. तुम्ही कुरिअरनं पाठवू शकता ब्लाऊज शिवायला बिनधास्तपणे. हे बघा चालू आहे माझा ब्लाऊज शिवायला चालू आहे ते सगळेजण. ब्लाऊजची डिझाईन बघू शकता तुम्ही. आता डिझाईन बघू शकता डिझाईन कशी आहे. खूप छान छान डिझाईन आहेत त्यांच्याकडे काढण्यासाठी. साड्या बघा तुम्ही. त्यांनी आता न्यू दुकान टाकलेलं आहे. कसं काम चालू आहे बघा. आडवा दुर्गा. हा असा आडवा झाला. मी पहिल्यांदा मोबाईल पकडला ना त्यामुळं. आता ह्या जाणार आहेत पुण्याला. आता आम्ही पुण्याला जाणार आहे त्यामुळं आठवण म्हणूनही व्हिडिओ काढताय दिसलं मी. माझी एकदम खास म्हणजे खास मैत्रीण समजा ना किंवा बहीण समजा, काहीही समजा, मग बहिणीच्या वरचे आहेत. खूप स्वभाव चांगला एकदम. मी यांना सगळ्यात जास्त मानते इथं. आणि सगळ्या साड्या माझ्या सगळं ब्लाऊज इथून असते सगळं पूर्ण. तुम्ही सुद्धा कधी पण इथं भेट द्या आमच्या इथं दुकानामध्ये. काय काय बोलाय तुम्हाला? काय नाही बोला तुम्ही. मी तर रोजच बोलते. म्हणून माझ्या इथे आज मोबाईल दिले बोलण्यासाठी. मी किती बडा करते बघा. मला बोलायला लय आवडते म्हणून मी बोलायला तुम्हाला बोलत आहे. लय बडबड येते. मी लय बडबडे स्वतः सांगते मी. तोड चालू केलं का बंदच होत नाही. हा लय बडबड. मी आज खूप खरेदी केली आहे दुकानातून. आज म्हणून नका रोज खरेदी करते मी. दुकानात आले की असं काय सोडत नाही. सगळं काय दिसेल ते. आज कमीत कमी 4,000ची खरेदी आहे आमची. इथंच टाकायचं सगळं इथं. एक आठवण म्हणून व्हिडिओ काढत आहे मी आज लास्ट. मी कधी ह्यांच्या नाही व्हिडिओमध्ये, पहिल्यांदा व्हिडिओमध्ये आहे. आता हे चालू आहे कट करायचं ब्लाऊज त्यांचंच आहे. माझा कटकाल ब्लाऊज चालू आहे. ते उद्या जाणार आहेत पुण्याला. त्यामुळे ते अर्जंट म्हणले माझं ब्लाऊज आधी शिवून द्या. हा दुसरं बाजूला ठेवलं पण ह्यांचं आधी मी शिवायला घेतले. हा आता आम्हाला कॉल येत आहे ह्यांच्या मम्मीचा, ताईच्या मम्मीचा. ती कॉल रिसीव्ह करावं लागेल. सॉरी बरं का. त्याच्यासाठी साहित्य काय काय घेतले ते दाखवते आणि झटपट रेसिपी आहे बरं का. तर बघूया आपण काय काय मी साहित्य घेतले. 3 वाटी बेसन घेतले का नाही. 1 वाटी मैदा घ्यायचा आणि 2 वाट्या साखर घ्यायची. तर ही कलर आहे. तर मी इथं तेल ठेवले. 3 डबं तेल मी ठेवले. तर ते आता गरम करायला ठेवते. मैसूर पाक होस तर तेल बारीक गॅसवरच ठेवायचं, कारण की गॅस बंद नाही करायचा, गरमच तेल लागतं. कढई गरम झाली तर मी सुरुवातीला साखर टाकते. तर आपण हाफ डब्याला 1 डबा पाणी ओतायचं.
तर आपल्याला आता पाक करायचा आहे. तर ही साखर अशीच हलवत राहायची, कारण की पूर्णपणे साखर विरघळली पाहिजे. तर पाक कसा झाला ओळखायचा ते सांगते तुम्हाला. तर असं चिकट चिकट अशी तारच पडली पाहिजे, तेव्हा ती पाक तयार झाला म्हणायचा. ही आता पाक अजून नाही झाला, त्यामुळे अशी तार नाही पडत.